मराठा आरक्षण को लेकर चल रहे विवाद के बीच मनोज जरांगे पाटिल ने पत्रकारों से बातचीत करते हुए मंत्री छगन भुजबल पर तीखा हमला बोला। जरांगे ने कहा, भुजबल के सिर में जातिवाद की खोट है। वो गरीब ओबीसी को बेवकूफ बना रहे हैं और समाज में जातीय तनाव फैला रहे हैं। जरांगे ने सवाल उठाया कि ओबीसी की उपसमिति में एक भी मराठा क्यों नहीं है। ये सीधा सीधा जातिवाद है। इतना ही नहीं, जरांगे ने प्रशासन को चेतावनी देते हुए कहा कि अगर सरकार ने हमारा जीआर वापस लिया तो 16% ओबीसी आरक्षण भी खत्म करे। अब देखना होगा कि जरांगे के इस बयान पर मंत्री छगन भुजबल आखिर क्या जवाब देंगे। नाही, ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते। जरांगेशाही अमकं काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या एसटी आरक्षणाच्या बद्दलचंही बोलत नाही, फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे। त्यामुळे आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतो आणि लोकशाही मार्गाने आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलंय सुद्धा आणि राहिलेला सुद्धा घेणार आहे। तुला काय करायचं ते कर म्हणा। बरं, या जीआरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात, त्यामुळे हा जीआर मागे घेतला पाहिजे। नाही, मग 2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना। मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं। आता इतर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जे आर कोणाला आधारही दिलेला नाही। 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे। जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा।